नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्री स्पेशल 9 रंगाच्या ब्लाउजाची सिरीज आपण घेऊन आलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तर दिवस पहिला पांढऱ्या रंगाचा प्रिन्स कट ब्लाऊज आपण पाहणार आहोत. त्यासोबतच पूर्ण 9 दिवसाचे 9 रंगाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येणार आहेत. तर ह्या सिरीजला तुम्ही भरपूर असा सपोर्ट करा. तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापे घेऊया. ह्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर आपल्याला 1 इंच वाढवून 14 इंच घ्यायचे, 14.5 इंच घ्यायचे आहे. आता आपल्याला सर्व मापे घ्यायची आहेत. उंची आपण मोजलेली आहे. आता आपण रुंदी मोजूया. 8.5 इंच रुंदी आहे ह्या ब्लाऊजची, म्हणजे 33 साईजचा हा ब्लाऊज आहे. आता आपण अस्तरची घडी घालून घेऊया. अशा पद्धतीने अर्ध्यातून फोल्ड करून आपल्याला अस्तरची घडी करून घ्यायची आणि मापे टाकून घ्यायची. आता आपण ही घडी घालून घेतलेली आहे. आता आपण इथे उंची टाकूया. उंची टाकलेली आहे आपण 14.5 इंच पाठीमागच्या भागासाठी. 2.25 इंच गळा घेणार आहोत आपण आणि 3 इंच शोल्डर. या ठिकाणी आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे आपण. आता आपण पूर्ण रुंदी टाकूया. 8.5 + 1.5 इंच. म्हणजे 10 इंच आपण पूर्ण रुंदी घेतलेली आहे. आता आपण पाठीमागच्या भागाला मोंढा टाकून घेऊ आणि मोंढ्याला आकार देऊ. आता पाठीमागचा आपण गळा टाकूया. गळ्यासाठी आपण पाठीमागचा भागाचा गळा घेऊन मोजून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकूया. अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकून आपल्याला ड्रॉप तयार करून घ्यायचा आहे. 2.25 इंच रुंदी आणि आहे तसंच ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार द्यायचा. गोलाकार गळा आपण या ठिकाणी शिवणार आहोत. कटिंग ते स्टिचिंग पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता आपला हे पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे. आता आपण लगेचच समोरचा भाग टाकूया. समोरचा भागाचा गळा आहे 5 इंच. तर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून 5.5 इंच घेतलेला आहे. 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे. ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि गळ्याला गोलाकार द्यायचा. लगेचच मोंढा टाकून घ्यायचा. 5.5 इंच मोंढा आणि रुंदी टाकायची. या ठिकाणी आपण अर्धा इंच रुंदी मोंढ्याच्या साईडला एक्स्ट्रा घेणार आहोत शिलाई मार्जिनसाठी. प्रिन्स कटचा आकार आपण शिवल्याच्या नंतर जी शिलाई मार्जिन लागतं त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि 1 इंचावर मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा. आता आपण समोरच्या भागाची उंची टाकूया. समोरच्या भागाची उंची टाकायची आपल्याला 15 इंच. पाठीमागच्या भागापेक्षा प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण 15 इंच उंची या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपल्या दोन्ही भागांचं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे, पाहू शकता. आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी 15 इंच उंची घेतलेली आहे समोरच्या भागाची आणि 14.5 इंच पाठीमागच्या भागाची घेतलेली आहे. आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी समोरच्या भागामध्ये 1.5 ते 2 इंच अंतर वाढवायचं असतं आकार देण्यासाठी. या ठिकाणी आपण 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे आणि ह्या दोन्हीला जोडून घेतलेलं आहे. आता या सर्व भागांचं आपल्याला कटिंग करून घ्यायचे आणि नंतर प्रिन्स कटला आकार द्यायचा. दोन्ही गळे एकत्रच कटिंग करून घ्यायचे.
जेणेकरून गळ्यामध्ये निघालेला कापड आपल्याला कुठे ना कुठे कामी येतो। आता आपण दोन्ही शोल्डरच्या ठिकाणी दोन्ही भाग वेगळे करून घेऊया। अशा पद्धतीने हा समोरचा भाग वेगळा झाला। आता आपण पाठीमागचा भाग पण वेगळा करून घेऊया। अशा पद्धतीने आता हे दोन्ही भागांचं आपलं कटिंग झालेलं आहे अस्तरचं। तर आता आपल्याला प्रिन्स कटला आकार द्यायचा, ते कसा द्यायचा ते आपण पाहूया। या ठिकाणी हा समोरचा भाग घेतलेला आहे, बंद बाजू आपल्या साईडने येऊ द्यायची गळ्याची। 3.5 इंच अंतरावर मार्किंग करायचं आणि समोर 1.5 इंच अंतर घ्यायचं। 4.5 इंच उंचीचा टक्स पॉईंट घ्यायचा आणि हे जे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे तिथून अशा पद्धतीने जोडायचं आणि शोल्डरमध्ये न्यायचं। अशा पद्धतीने प्रिन्स कटचा आकार आपला हा तयार झालेला आहे। आता आपल्याला ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही प्रिन्स कट ब्लाउज कटिंग करण्याची। पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्स कट ब्लाउज 33 साईजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे अस्तरचं। आता आपण ब्लाउज पीस टाकूया आणि ब्लाउज पीसवरती लगेचच कटिंग करून घेऊया। हा आपला ब्लाउज पीस आहे पांढरा। नवरात्र स्पेशल पांढऱ्या ब्लाउजची आपली ही सिरीज चालू आहे। आता हे सगळे भाग व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायचे। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून पिसाचं कटिंग करून घ्यायचं। पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे। आता आपण बाकी सर्व भाग व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे। कोण्या ठिकाणी कुठला भाग बसतो ते व्यवस्थित ॲडजस्ट करून बघायचं आहे आणि नंतरच कटिंग करायचं आहे। पीस कमी असेल तर कटिंग करताना अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थितरित्या पाहून चेक करूनच कटिंग करायचं आहे। अशा पद्धतीने आधी व्यवस्थित सर्व भाग चेक करायचे, बघायचं कोणता भाग कुठे बसेल। अशा पद्धतीने आपण हे दोन्ही भाग इथे या ठिकाणी ॲडजस्ट केलेले आहेत। आता याचं आपल्याला कटिंग करायचं आहे। राहिलेल्या भागाचं पण आपण कटिंग करून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, अगदी ब्लाऊजच्या फिटिंगपर्यंत। आणि दुसरा कलर कुठला आहे ते मला कमेंट करून सांगायचे, त्या कलरच्या ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल। आता आपलं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे। आता आपलं हे पूर्ण कटिंग झालं आहे। आता आपण लगेचच ब्लाऊज शिवायला घेणार आहोत। आता आपण मशीनवर आलेलो आहोत। आता आपल्याला हा ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण हे दोन्ही भाग वेगळे करून घ्यायचे। आता आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज पिसाच्या मध्ये हे अस्तर ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे।
अगदी सावकाशपणे शिलाई करून पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही भाग अस्तर जोडून झालेले आहेत। आता आपण आपला जो मोंडाचा भाग आहे त्याला पण अस्तर जोडून घेऊया। ब्लाउज पीस वरती आणि त्याच्यामध्ये अस्तर ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची। खालच्या साईडला शिलाई करण्याची काहीही गरज नाही, आपण फक्त दोन साईडला शिलाया करून घ्यायच्या, कारण खालची साईड अशी पण आपली कट करण्यामध्ये जाते थोडासा भाग। आता हे सर्व अस्तर आपले जोडून झालेले आहे, त्याचे जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कटिंग करून टाकायचं। अगदी फिनिशिंग मध्ये कटिंग करत असताना कटिंग करायची। अशा पद्धतीने सर्व भागांचं आपल्याला एक्स्ट्रा भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। सर्व भाग आपण कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला डायरेक्ट ब्लाऊज शिवायचा आहे। ते कसा ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा। आता अशा पद्धतीने हा जो आपला मोंडाचा भाग आहे तो गळ्याच्या भागावरती उलटा करून ठेवायचा आणि अर्धा इंचावर शिलाई करायची। आपण जे मोंडाच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते ह्यासाठीच वाढवलेलं होतं रुंदीमध्ये। अशा पद्धतीने अर्धा इंचावर दोन्ही भागांना आपल्याला शिलाई करून घ्यायची। दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहेत। आता आपल्याला खालच्या साईडला पट्टी लावून घ्यायची आहे। टू पीस ब्लाउज असल्यामुळे आपल्याला पट्टीच लावायची खालच्या साईडला। 3 पीस मध्ये आपल्याला क्रॉस पट्टी लावायला लागते, पाहू शकता। 14.5 इंच आहे आपली ही उंची, 13.5चा आपल्याला ब्लाउज लागणार आहे। अर्धा इंच खालच्या साईडला गेला तर आपला आणि शोल्डरच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे। 13.5 इंच उंचीचा तयार होतो ब्लाउज आपला हा। आता मध्यभागी आपण टक्स टाकून घेऊया हुकलूक पट्टीच्या साईडने। दोन्ही साईडने टक्स मारून घेतलेले आहेत। आता आपल्याला खालच्या साईडला दुमडपट्टी लावायची आणि नंतर हुकलूक पट्टी लावायची। अशा पद्धतीने आता हे आपले दोन्ही साईड तयार झालेले आहेत। आता आपण खालच्या साईडला जी आपल्याला दुमडपट्टी लावायची ती तयार करून घेऊया। उरलेल्या कापडातून अशा पद्धतीने 2 ते 2.5 इंचाची आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आणि ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करायची आणि कमरेच्या साईडला लावायची अर्धा इंचावर। अर्धा इंचावर लावून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्या दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई देऊन खालच्या साईडने पट्टी फोल्ड करून टाकायची। अगदी सोपी पद्धत आहे ही कमरेला पट्टी लावण्याची। अशा पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे लावून। दोन्ही साईडला ह्याच पद्धतीने आपल्याला पट्टी तयार करून घ्यायच्यात, पाहू शकता। 14 इंच उंची आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। दोन्ही साईडला पण सेम पद्धतीने आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्यात। दोन्ही साईडला पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हुकलूक पट्टी लावायची। हुकलूक पट्टी लावण्यासाठी आपण मोंढ्यामध्ये जो कापड निघालेला आहे तो वापरणार आहोत। अशा पद्धतीने 2 पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्यात हव्या तेवढ्या आकाराच्या। आता आपण सर्वप्रथम ही घरपट्टी लावून घेऊया। पाव इंच फोल्ड करून शिलाई मारलेली आहे आणि नंतर उलट्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून पट्टी ठेवली
आणि शिलाई करून घेतली पाव इंचावर. नंतर त्याच्यावर दाब शिलाई करायची आणि समोरच्या साईडने पट्टी फोल्ड करून वरतून एक शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने अगदी लवकर आपली ही घरपट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने हुकपट्टी पण लावून घ्यायची. हुकपट्टी लावण्यासाठी पट्टी डबल फोल्ड करून खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायची आणि पाव इंचावर पूर्ण शिलाई करून घ्यायची गळ्यापर्यंत. गळ्यापर्यंत शिलाई आल्याच्या नंतर धागा कट करायचा आणि दाब शिलाई करायची पट्टीवर. दाब शिलाई करून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची. एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचा आणि आपली हुकपट्टी पण तयार आहे. गळ्याच्या साईडची एक्स्ट्रा पट्टी आपण कट केली. आता समोरासमोर दोन्ही भाग ठेवून चेक करायचे. गळ्याच्यात थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे तो आता आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे शिलाई करायची आणि नंतर एक्स्ट्राचा भाग कट करायचा. दोन्ही भाग आता आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार करायचा आहे. पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे सोयीसा करून आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा. अस्तर ठेवून अर्ध्या इंचावर शिलाई करून घ्यायची. पूर्ण पाठीच्या साईडला अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची अस्तरवरती. आणि लगेचच ह्याच्यावरती दाब शिलाई करून घ्यायची. पूर्ण दाब शिलाई आपली करून झालेली आहे. आता आपल्याला हे अस्तर खालच्या साईडला फोल्ड करून वरती एक शिलाई लास्टची मारून घ्यायची आणि आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता आपली ही पूर्ण शिलाई कंप्लीट झालेली आहे. आता आपण ह्याच्या चारही साईडने अस्तरवरती शिलाया करून घेऊया. एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी व्यवस्थित जशी कटिंग केलेली आहे आपली अस्तरची त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि नंतर जे एक्स्ट्राचा कापड राहिलेला आहे आपला ब्लाऊज पीसाचा ते कटिंग करून टाकायचा. आता आपण पूर्ण अस्तरचा जे बाजूचा भाग राहिलेला आहे एक्स्ट्राचा ते कटिंग करून टाकूया. आता आपला हा पाठीचा भाग रेडी झालेला आहे. त्याला फक्त आपल्याला टक्स द्यायचे आहेत. अर्धा इंच आपल्याला टक्सची रुंदी ठेवायची आणि 4.5 इंच ते 5 इंच आपल्याला उंची ठेवायची आणि टक्स मारून घ्यायचा. टक्सला 2 शिलाई द्यायच्या आहेत. पाहू शकता ह्याच पद्धतीने दोन्ही टक्स आपण तयार करून घेतलेत. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. असे समोरासमोर दोन्ही भाग ठेवून व्यवस्थित चेक करायचे कुठला भाग कमी जास्त झालेला आहे का ते. जर कुठला भाग कमी जास्त झाला असेल तर ते कटिंग करून टाकायचा. तर अशा पद्धतीने आपण एकमेकांवर दोन्ही शोल्डर ठेवलेले आहेत. एक भाग सोयीचा आणि एक भाग उलटा करून ठेवलेला आहे आणि अर्धा इंचावर शोल्डरला शिलाई करायची. दोन्ही साईडचे शोल्डर सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे. एक्स्ट्रा भाग असेल तर ते कट करून टाकायचा. पाहू शकता अशा पद्धतीने. जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. आता आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे. दोन्ही पण साईडचा आपण शोल्डर जोडून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच शोल्डरला शिलाई देऊन दोन्ही शोल्डर जोडून घेतलेत आपण. आता दोन्ही शोल्डरचे मोंढे व्यवस्थित चेक करायचे आहे. समोरच्या साईडचा मोंढा आपला अर्धा इंच कमी आला पाहिजे आणि पाठीमागच्या साईडचा मोंढा अर्धा इंच एक्स्ट्रा आला पाहिजे.
उंची मोजायची आहे. बरोबर 13.5 इंच उंची आलेली आहे. आता आपण मोंढा मोजून घेऊया. आता आपण मोंढा मोजून त्याच्या आकारानुसार बाही तयार करूया. 9 इंच आपला मोंढा या ठिकाणी आलेला आहे. आता आपल्याला 9 इंचाची बाही तयार करायची. 9 9 म्हणजे 18 इंच. या ठिकाणी आपण हा कापड घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याला तयार करून घेऊया, कारण आपला ब्लाऊज पीस खूप कमी आहे. त्याला जोड देऊन तयार करून घेऊ व्यवस्थित, आपल्याला लागेल तितक्या आकाराचा. आणि नंतर आपण अस्तरवरती बाही कटिंग करू. अशा पद्धतीने ह्या ब्लाऊज पीसाच्या कापडाचे आपण 4 भाग करूया. आणि ब्लाऊज पीसाच्या दोन्ही साईडला एक एक भाग आपण जोडून घेऊया, कारण ब्लाऊज पीस हा कमी आहे. ब्लाऊज पीस कमी असल्यावर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून ब्लाऊज शिवायचा. आता आपण ह्या ब्लाऊज पीसाचे 2 भाग करून घेऊया. आणि जे आपण 4 तुकडे केलेले आहेत उरलेल्या ब्लाऊज पीसाचे पाठीच्या साईडच्या, त्याला दोन्ही साईडने एक एक भाग जोडून घेऊया अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्या बाहीला हा कापड पुरेसा होईल. शिलाई करून घेतली, लगेचच दाब शिलाई करून घेऊया. दोन्ही साईडला अशाच पद्धतीने आपण जोडून घेऊया दोन्ही भाग. दाब शिलाई करायची. दाब शिलाई केल्यामुळे काय होतं, जे आपला ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित एका रेषेमध्ये सरळ बसतो. अशा पद्धतीने आता आपला हा बाहीसाठीचा कापड रेडी झालेला आहे. 18 इंच आपल्याला लागणार आहे. तर दोन्ही साईडला सेम पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला अस्तरवरती बाही कटिंग करायची. त्यासाठी हे दोन्ही भाग वेगळे वेगळे करून घ्यायचे आपल्याला अस्तरचे. दोन्ही भाग आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला बाही कटिंग करायची. आता आपण हे दोन्ही पदर जे आहेत ते डबल फोल्ड करून टाकलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे. 4 इंच उंची आहे आपल्या इथं ब्लाऊजची, तर आपण 5 इंच घेतलेले आहे. अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये जातं. अशा पद्धतीने बाहीला आकार दिलेला आहे. आता आपल्याला बाहीला दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर टाकल्याच्या नंतर आपल्याला ही बाही कटिंग करायची. आणि जो खालच्या साईडचा भाग आहे, जो आपण मच्छी कट दिलेला आहे, तो बाही उघडायची आणि नंतरच कटिंग करायचं. अशा पद्धतीने आता आपली बाही रेडी झालेली आहे. आता आपला जो ब्लाऊज पीसाचा कापड आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला दोन्ही बाह्या तयार करायच्या आहेत. आधी खोल भाग ठेवायचा आणि त्याच्यावरती अर्धा इंचावर शिलाई करायची. अर्धा इंच शिलाई झाल्याच्या नंतर लगेचच दाब शिलाई करायची. दाब शिलाई झाल्यावर खालच्या साईडला अस्तर फोल्ड करायचा आणि वरतून परत एक शिलाई करून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा भाग तयार केला तर त्याच पद्धतीने, फक्त बाहीचा खोल भाग आणि उंच भाग हे लक्ष करून ठेवायचे. एका वेळेस खोल भाग समोरून ठेवायचा आणि दुसऱ्या वेळेस उंच भाग समोरून ठेवायचा सोयीच्या ब्लाऊज पिसावर. आता पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही तयार करून घ्यायची.
आता आपली ही एक बाही तयार झालेली आहे. पाहू शकता 18 इंचाची आपली ही बाही तयार झालेली आहे. 5 इंच उंची. आता आपण दुसऱ्या साईडची बाही तयार करून घेऊया. दोन्ही बाह्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या दोन्ही बाह्या आपल्या ब्लाऊजला जोडायच्या. त्यापूर्वी आपण आपल्याला आता पायपिंग करायची आणि नंतर बाही जोडायची. सर्वप्रथम आपण पायपिंग करून घेऊया आपल्या ब्लाऊजला आणि नंतर आपल्या बाह्या जोडून घेऊ. पायपिंग करण्यासाठी आपण हा अस्तरचा कापड घेऊया. त्याच्या आपण तिरप्या पट्ट्या कट करून घेऊया. आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्या आपण 1.25 ते 1.5 इंच अंतराच्या पट्ट्या या ठिकाणी कट करायच्या तिरप्या. पायपिंग करत असताना आपल्याला तिरप्याच पट्ट्या नेहमी वापरायच्या असतात. आता आपल्या ह्या पट्ट्या रेडी झालेल्या आहेत. गळा काही जास्त डीप नाही आहे, त्यामुळे आपल्याला 2 पट्ट्या पुरेशा होत्यात. अगदी लांब लांब आपण 2 पट्ट्या तयार करून घेतल्यात. आता ह्या दोन्ही पट्ट्या आपल्याला एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत. समोरासमोर असे दोन्ही भाग ठेवायचे आणि व्यवस्थित आडवी शिलाई करून घ्यायची. आता ही आपली पट्टी रेडी झालेली आहे. जो मधला जोड आहे तो असा नखाने प्रेस करून घ्यायचा. आणि 1/2 इंच दुमडून त्याच्यावरती पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची. जो जोड आहे तो व्यवस्थित फोडूनच नंतर फोल्ड करायची आहे पट्टी. अशा पद्धतीने ही पूर्ण पट्टी आपल्याला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. पट्टी तर रेडी झालेली आहे. आता ही पट्टी आपल्याला आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला जोडायची. आधी ही पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेऊया 1/2 इंच अंतरावर. सर्व साईडने 1/2 इंच अंतरावरच आपल्याला ही पट्टी गळ्याला जोडून घ्यायची. अगदी सावकाशपणे आपल्याला ही पूर्ण पट्टी आपल्या गळ्यावरती जोडून घ्यायची आहे. पूर्ण पट्टी आपली जोडून झालेली आहे. 1/2 इंच सोडून एक्स्ट्राची पट्टी आपण कट करून टाकली आणि ती 1/2 इंच खालच्या साईडला फोल्ड करायची आणि वरतून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. पक्की करायची शिलाई. आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे असेल तर ते कट करून टाकायचे, जेणेकरून आपली पायपिंग एकसारखी येते. छोटे छोटे गळ्याच्या साईडला कट्स देऊन घ्यायचे. आता आपण पायपिंग करूया. अशा पद्धतीने ही पट्टी खालच्या साईडला फोल्ड करायची आणि जेवढा पायपिंग आहे तेवढी वर ठेवून त्याच्यामध्ये जी खाच आहे त्या खाचेत शिलाई करून घ्यायची.
आणि ह्याच पद्धतीने पूर्ण पायपिंग पूर्ण गळ्याला करून घ्यायची। खालच्या साईडला पट्टी फोल्ड करून दोन्हीच्या खाच्यामध्ये आपल्याला शिलाई करायची। जेवढी हवी तेवढी जाडीची पायपिंग या ठिकाणी आपल्याला ठेवायची आणि बाकीची सगळी खालच्या साईडला दुमडून टाकायची। अशा पद्धतीने आपली ही पूर्ण पायपिंग रेडी झालेली आहे। पायपिंग झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच हुकाची घरे करून घ्यायची। अशा पद्धतीने पाच घरे या ठिकाणी आपण करणार आहोत। आता आपले हे हुकाचे घरं पूर्ण झालेले आहेत। खालच्या साईडला आपल्याला जी शिलाई आहे ती 1-2 वेळेस मशीन मागे पुढे करून पक्की करून घ्यायची, जेणेकरून हुक लावत असताना आपली ही पट्टी उसवणार नाही। आता आपली ही पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे। पाहू शकता अगदी एकसारख्या पद्धतीने आपली ही पायपिंग आलेली आहे। आता आपला ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाला आहे। आता आपल्याला फक्त बाही जोडून फिटिंगच करायची आहे। आता आपण बाही जोडायला घेऊया। हा उंच भाग पाठीमागच्या साईडने जोडायला सुरुवात करू। आता ही बाही पूर्ण आपण चेक करून घ्यायची आणि उंच भाग पाठीमागच्या साईडने जोडायला सुरुवात करायची। अशा पद्धतीने अर्धा इंचावर आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची। आणि पूर्ण बाही अर्धा इंचावर जोडून घ्यायची पूर्ण मोंड्याला। बाही खेचायची नाही किंवा मोंडा पण आपल्याला खेचायचा नाही आहे। अगदी सावकाशपणे आपल्याला हा ब्लाऊज ही बाही आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण बाही आपण ब्लाऊजला जोडून घेतलेली आहे। या ठिकाणी थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे बाही, ती आपण कट करून टाकणार आहोत। अर्धा इंच एक्स्ट्रा झाले, जास्त नाही। अशा पद्धतीने एका साईडची बाही आपण जोडून घेतलेली आहे। आता दुसऱ्या पण साईडची बाही आपण सेम पद्धतीने जोडून घेणार आहोत। पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने जोडल्या गेलेली आहे। दुसरी पण सेम मोजून घ्यायची आणि नंतर जोडायचं अर्धा इंचावर। ह्याच पद्धतीने दुसरी पण बाही आपण जोडून घेऊया। तर मग एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार तरी समजला की नाही ते मला कमेंट करून सांगायचं आहे। आता आपण फिटिंग करणार आहोत। फिटिंग करण्यासाठी दोन्ही भाग हे उलटे करून त्या दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आणि एक सरळ शिलाई करून घ्यायची दोन्ही भागाला। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच उलटा करून घ्यायचा ब्लाऊज आणि शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडनं आणि नंतर फिटिंग करायची। कटिंगपासून ते ब्लाऊजच्या फिटिंगपर्यंत पूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। नवरात्री स्पेशल पांढऱ्या कलरचा ब्लाऊज, दिवस पहिला आहे, पांढरा रंग। याचबरोबर पूर्ण रंगाचे जे ब्लाऊज आहेत ते मी दाखवणार आहे। त्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण जोडून घेतलेले आहे दोन्ही पण भाग। आता आपल्याला आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तो ब्लाऊज अशा पद्धतीने मोजायचा आहे आपल्या शिवलेल्या ब्लाऊज बरोबर। पूर्ण ब्लाऊज मोजायचा आणि जेवढा एक्स्ट्रा राहिलेला आहे त्याचे 4 भाग करायचे टेपने मोजून। अशा पद्धतीने 1.25 इंच राहिलेला आहे, त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहे। पाहू शकता 1.25 इंच या ठिकाणी आपली रुंदी आलेली आहे कमरेच्या साईडची। अशा पद्धतीने 1.25 इंचवर आपण टिक केलेली आहे। आता आपण टाकूया मोंड्याच्या फिटिंगची शिलाई।
अशा पद्धतीने मोंडा ठेवायचा. ज्या ठिकाणी मोंड्याची फिटिंग असते त्याच ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला शिवलेल्या ब्लाऊजवर मार्किंग करायचं आणि दंडघेर पण बाहीवर बाही ठेवायची. ज्या ठिकाणी दंडघेराची फिटिंगची शिलाई आहे त्या ठिकाणी मार्किंग करायचं आणि हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने एक साईडची शिलाई झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला पण आपण हे ज्या लाईन आपण केलेल्या आहेत त्याला डार्क करायचे आणि ह्या सेम अशा या ठिकाणी उमटवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती डायरेक्ट शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने आता आपण ह्याला डार्क करून घेऊया आणि त्याच्यावर डायरेक्ट शिलाई करून घेऊ. तर मग हा पांढऱ्या कलरचा ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, प्रिन्सेस कट 33 साईज, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अश्विनी फॅशनला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आता आपल्याला हा पूर्ण ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपला ब्लाऊज, शिवलेला ब्लाऊज आणि मापाचा ब्लाऊज दोन्ही तेवढ्याला तेवढेच आलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या 33 साईज प्रिन्सेस कट पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अश्विनी फॅशनला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. आपली नवरात्र स्पेशल पूर्ण सिरीज येणार आहे, त्यासाठी भरपूर असा सपोर्ट करा.